ही छोलेची भाजी बनवताना यामध्ये कोणत्याही प्रकारची पेस्ट किंवा वाटण वापरलं गेलं नाही, तरी देखील ही भाजी दाटसर अशी छान तयार होते। अगदी परफेक्ट धाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये मिळते ना तशाच चवीची आणि तशाच रंगाची ही भाजी बनून तयार होते। बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण तितकीच चवीला आणि दिसायला अप्रतिम होते। चला तर मग भाजी बनवण्यास सुरुवात करू। त्यासाठी सर्वात प्रथम इथे आपल्याला छोले घ्यायचे आहेत। इथे जे मी हे छोले घेतले आहेत हे थोडे लहान साईज आहेत। यामध्ये दोन प्रकारचे साईज असतात, लहान किंवा मोठे। तर लहान साईजचे छोले इथे वापरायचे आहेत, कारण ते भिजवल्यानंतर आणखी थोडे फुगतात। तर हे रात्रभर पाण्यामध्ये छोले भिजवून ठेवायचे आहेत। सकाळी अशा प्रकारे ते थोडेसे फुलून मोठे होतात। आता यातील पाणी सर्व काढून टाकायचं आहे आणि 2 पाण्याने छोले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। यामुळे काय होईल, छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेले असल्यामुळे त्याला जो वेगळा वास येतो ना तो अजिबात येणार नाही। त्यासाठी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतरच यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। आता हे छोले आणि पाणी कुकरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे। त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे छोल्यांची चव छान लागते, कारण मिठाचं पाणी छोल्यांच्या आतपर्यंत जातं, त्यामुळे छोले चवीला छान लागतात। त्याचबरोबर यामध्ये अगदी चिमटभरच आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे। यामुळे काय होईल, छोले अगदी व्यवस्थित सॉफ्ट होतील, कुठे जास्त शिजले किंवा कच्चे राहिले असं अजिबात होणार नाही। त्यासाठी फक्त 1 चिमटभरच इथे खाण्याचा सोडा वापरायचा आहे। आता इथे मी 1 टोमॅटो 2 भागामध्ये कट करून घेतले आहेत। त्याचबरोबर 1 मोठा कांदा उभ्या साईजमध्ये कट करून घेतला आहे। टोमॅटो छोलेवरती अशा प्रकारे ठेवायचे आहेत। त्याचबरोबर जो चिरून घेतलेला कांदा आहे ना तो देखील यामध्ये घालायचा आहे। आता गरम मसाल्यामध्ये इथे फक्त तमालपत्र, दालचिनी आणि 1 मोठी वेलची घेतली आहे। आता हे देखील कुकरमध्ये घालायचं आहे। आता याला झाकण लावून गॅस मोठ्या आचेवरती ठेवून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती करायचा आहे आणि 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। गॅस 5 मिनिटासाठी बारीक केल्यामुळे काय होतं, छोले, कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित परफेक्ट शिजले जातात। त्यासाठी गॅस शिट्टी होत आहे तोपर्यंत मोठ्या आचेवरती ठेवायचा आहे। 3 शिट्टी झाल्यानंतर मंद आचेवरती करून 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता टोमॅटो, कांदा अगदी व्यवस्थित शिजले गेले आहेत। अशा प्रकारे चिमट्याने टोमॅटोवरची साल काढायची आहे, अगदी अलगद निघतात ते। त्याचबरोबर जे गरम मसाले घातले होते ना, तमालपत्र, दालचिनी आणि मोठी वेलची, ते देखील साईडला काढून घ्यायचे आहेत, कारण त्या मसाल्यांचा जो स्वाद आहे ना तो भाजीमध्ये अगदी परफेक्ट उतरला गेला आहे। त्यासाठी हे साईडला काढून ठेवायचे आहे। आता तुम्ही ही भाजी कुकरमध्ये देखील बनवू शकता, पण मी कुकरमध्ये भाजी बनवत असताना व्हिडिओ व्यवस्थित येणार नाही, यासाठी मी काय करत आहे, ही भाजी कढईमध्ये काढून घेत आहे। आता चमच्याने व्यवस्थित एकदा सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ। टोमॅटो आणि कांदा शिजले गेले असल्यामुळे त्याची एकजीव अशी पेस्ट आपोआप भाजीमध्ये तयार होते। आता छोले, कांदा, टोमॅटो हे सर्व जिन्नस कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत। चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता भाजी बनवण्याची पद्धत वेगळी आहे, पण एकदा तुम्ही करून पाहिलात ना तर तुम्हाला खूपच आवडेल, इतकी चवीला छान होते। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा छोले मसाला घालायचा आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅसवरती मोठ्या आचेवरती चालू ठेवायचं आहे। गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवून भाजीला 1 ते 2 मिनिट चांगली खदखदून उकळी येऊ द्यायची आहे। छान अशी उकळी आल्यानंतरच याच्यावरती प्लेट झाकून आपल्याला 7 ते 8 मिनिटं भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता भाजीला उकळी व्यवस्थित आली आहे। याच्यावरती प्लेट झाकू आणि 7 ते 8 मिनिटं गॅस मंद आचेवरती करायचा आहे आणि भाजी शिजू द्यायची आहे। अशामुळे काय होईल, जेव्हा आपण ही भाजी बनवतो ना त्यामधील टोमॅटो, कांद्याची व्यवस्थित पेस्ट होईल आणि भाजी अशा प्रकारे दाटसर होण्यास मदत होईल। त्यासाठी 7 ते 8 मिनिटं प्लेट झाकून ही भाजी वाफवून घ्यायची आहे। आता 8 मिनिट झाले आहेत, प्लेट काढून पाहू आपण। भाजी दाटसर होण्यास सुरुवात झाली आहे आणि ही भाजी जशी गार होत जाईल ना तशी आणखी थोडी दाटसर होण्यास मदत होते। आता ही भाजी आणखी थोडी तुम्हाला दाटसर हवी असेल ना तर तुम्ही काय करायचं आहे, पावभाजीचा जो स्मॅशर असतो ना अशा प्रकारे त्याने देखील तुम्ही भाजी थोडीशी स्मॅश करून घेऊ शकता, त्यामुळे देखील आणखी थोडीशी दाटसर होईल।
आता भाजी व्यवस्थित दाटसर झाली आहे. गॅस बंद करायचा आहे. कढई आपण साईडला घेऊ आणि त्याच्यामध्ये ना 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याचे बारीक बारीक लांब असे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि ते तुकडे भाजीवरती घालायचे आहेत. यामुळे भाजीची चव खूप छान लागते. त्याचबरोबर तडका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि भाजीवरती मस्त असा हा तडका द्यायचा आहे. जेव्हा आपण भाजी बनवली त्यावेळेस आपण अजिबात तेलाचा वापर केला नव्हता. फक्त आपण तडका देण्यासाठी इथे तेलाचा वापर केला आहे. आता तडका भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारची पेस्ट किंवा वाटण न वापरता मस्त अशी दाटसर जशी बाहेर ढाब्यावरती मिळते ना, अगदी परफेक्ट तशाच चवीची तशाच रंगाची ही छान मस्त अशी छोलेची भाजी तयार झाली आहे. बनवण्याची पद्धत वेगळी आहे, तितकीच टेस्टला देखील छान लागते. अचानक जरी कधी लाईट गेली तरी आपण घाबरतो की वाटण नाही किंवा पेस्ट नाही तर ही भाजी बनवायची कशी. तर अशा वेळेस तुम्ही ही पद्धत वापरू शकता. अतिशय सोपी आहे आणि तितकीच चवीला देखील अप्रतिम आहे. आता इथे मी पुरीबरोबर ही भाजी सर्व करत आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.